नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बघा महाराष्ट्र भूगोल याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तर महाराष्ट्र भूगोल याविषयी आपल्याला हंगामाविषयी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण असेच 10 प्रश्न या महाराष्ट्राच्या भूगोलवर घेणार आहोत आणि मागील परीक्षेला जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच प्रश्नाचा आपण सराव करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण त्या प्रश्नावरच आपल्याला येणाऱ्या परीक्षेला हेच प्रश्न विचारू शकतात. विश्लेषणासहित आपण ते प्रश्न सोडून घेणार आहोत. तर बघा काय प्रश्न विचारलेला आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी डॅश डॅश आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणकोणता आहे? तर बघा, आता हंगाम कोणकोणते आहे? तर कोणते? खरीप, रब्बी आणि उन्हाळा हे 3 हंगाम आहे आणि यामध्ये आपल्याला कोणता? तर रब्बी हंगाम विचारलेला आहे. तर कोणता कालावधी आहे? बघा, जानेवारी मार्च, ऑक्टोबर मार्च, जून, ऑक्टोबर मार्च, जून. तर बघा, रब्बी हंगाम हा कधी असतो? पावसाळा संपणं, ज्यावेळेस पावसाळा संपतोय त्यापासून ते उन्हाळा सुरू होईपर्यंत हा कोणता हंगाम असतो? तो रब्बी हंगाम असतो. तर मग मला सांगा, पावसाळा कधी संपतो? तर ऑक्टोबर महिन्यात. कोणता? ऑक्टोबर ते मार्च या कालावधीला काय म्हणायचं? तर रब्बी हंगाम असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, हा IMP करा प्रश्न सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्न असा सुद्धा विचारलेला आहे की खरीप हंगामाचा कालावधी कोणता? तर खरीप हंगामाचा कालावधी, तर सर्व विद्यार्थ्यांनी मला कमेंट करा फास्ट मध्ये. खरीप हंगामाचा कालावधी कोणता आहे? सर्वांनी मला कमेंट करून सांगा. आता बघा, त्यानंतर बघा, मार्च मध्ये उन्हाळा सुरू होतो आणि उन्हाळ्याचा जो हंगामाचा जो कालावधी असतो तर तो कोणता आहे? मार्च ते जून. मार्च ते जून काय असतो? उन्हाळा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जून मध्ये पावसाळा सुरू होतो. काय? जून मध्ये पावसाळा सुरू होतो आणि ऑक्टोबरला पावसाळा संपतो. या कालावधीला काय म्हणायचं हे मला सर्वांनी कमेंट करून सांगा. यानंतरचा प्रश्न विचारला. मग आता प्रश्न क्रमांक 2, दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा. आता दक्षिण महाराष्ट्र हा कोणत्या भागात येतो? तर कोकण पट्ट्यात येतो. आणि या दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे जे साठे आढळते आहे ते कोणत्या प्रकाराचे आहे? आता कोणते लोह खनिजाचे जे साठे आहे तर ते मला सांगा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगली. चला फास्ट कमेंट करा. कोणत्या जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे साठे आढळतात? कमेंट करून सांगा. तर कोणत्या जिल्ह्यात? सिंधुदुर्ग जिल्ह्यात. या जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचे साठे आहे. यानंतरचा जो प्रश्न काय विचारला बघा, प्रश्न क्रमांक 3, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचा प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? आता वज्रेश्वरी, उन्हावरे, सुनपदेव आणि कापेश्वर. तर बघा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणत्या? यवतमाळ जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे. बघा, महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहे. आता आपल्याला फक्त यवतमाळ जिल्ह्याचे विचारलेले आहे. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे जेवढे गरम पाण्याचे झरे आहे ते सर्वांनी अभ्यास करा. तर बघा, त्या गरम पाण्यावर प्रश्न 100% एक प्रश्न विचारला जातोच. कोणत्या कोणत्या तरी परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यासाठी गरम पाण्याचे झरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठे आहे आणि प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर बघा, वज्रेश्वरी, उन्हावरे, सुनपदेव आणि कापेश्वर. तर कोणत्या ठिकाणी आहे? कापेश्वरला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहे. आता वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यात आहे. कुठे? ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि उन्हावरे, आता उन्हावरे आणि ताम्हे हे गरम पाण्याचे झरे कुठे आहे?
तर हे रत्नागिरीमध्ये, कुठे? रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांनी कमेंट करा, सुनपदेव आणि उनपदेव हे ठिकाण गरम पाण्याचे झरे आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे मला सर्वांनी कमेंट करा. यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघा. मग आता काय प्रश्न विचारला, तडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प डॅश डॅश ठिकाणी आहे. कोणता? तडोबा व पेंच. आता तडोबा आणि पेंच हे दोन ठिकाणं आहे, हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे बघा विचारलेलं आहे. आणि व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे विचारलं तर पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट आणि पूर्व महाराष्ट्र हे सर्वांनाच माहीत असेल. कारण तडोबा आणि पेंच प्रकल्प म्हणजे जे व्याघ्र प्रकल्प जे आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तो पश्चिम महाराष्ट्र आहे की मध्य महाराष्ट्र आहे की पश्चिम घाट आहे की पूर्व घाट आहे ते बघा. तर हे पूर्व महाराष्ट्रामध्ये आहे. आता तडोबा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे सर्वांनी मला सांगा. चंद्रपूर मध्ये. कुठे? चंद्रपूर. आणि पेंच हे व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर नागपूर. आपलं बघा या अगोदर एक प्रश्न झालेला आहे आणि त्यामध्ये आपण राष्ट्रीय उद्याने विचारलेले आहेत. मग त्याचं सुद्धा आपल्याकडं तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळं ते मी आता सांगणार नाही. यानंतरचा जो नेक्स्ट प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता. आता हा तुम्ही म्हणसाल सर प्रश्न तर जुनाच आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सुद्धा पाठ आहे. पण बघा एखाद्या वेळेस तो आपल्याकडून काय होतो तर विसरून जातो. तर बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनाच माहिती आहे अहिल्यानगर. हे नवीन नाव आहे आणि जुनं नाव अहमदनगर आहे. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मला सर्वांनी कमेंट करा. कोणता आहे यामध्ये तर सर्वांनी मला कमेंट करून सांगा. तर बघा अहिल्यानगरचं जे क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. हे सर्वात मोठं क्षेत्रफळ आहे जिल्ह्याचं. आणि मुंबई शहर हे सर्वात लहान शहर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान. याचं क्षेत्रफळ जे आहे ते 157 चौरस किलोमीटर आहे मुंबई शहराचं. आणि बघा सर्वात जास्त घनता जी असेल तर ती मुंबई शहरात आहे. घनता जर विचारली तर कोणत्या शहरात आहे तर मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त घनता आहे. चला यानंतरचा जो प्रश्न आहे तो बघू. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या. तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख जमाती आदिवासी जमाती कोणत्या आहेत तर कोरकू, वारली कोकणी, कोकणा भिल्ल आणि भिल्ल कोरकू. तर बघा सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये तर कोणते आहे बघा. सह्याद्री पर्वतीय प्रदेश म्हणजे कोणता तर कोकण पट्टा. आणि कोकण पट्ट्यामध्ये कोकणी ही जमात तर 100% आढळतीच बरोबर. आता त्याच्यासोबत जे आहे वारली हे ध्यानात ठेवा. वारली ही सुद्धा सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळते. आणि भिल्ल कोकण हे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे या प्रदेशात या जिल्ह्यामध्ये आढळते. आणि कोकणा भिल्ल ही सुद्धा त्याच जिल्ह्यात आढळते. आणि कोरकू आणि वारली ही बघा कुठे तर ठाणे जिल्ह्यामध्ये विशेष करून ही जमात आहे वारली. आणि कोरकू ही अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे या जिल्ह्यामध्ये ही जमात आढळते. बघा यानंतरचा प्रश्न क्रमांक 7, पेंच, नवेगाव, चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. बघा पेंच, नवेगाव आणि चांदोली हे प्रश्न आपला अगोदरच झालेला आहे. आणि तो कोणता आहे पेंच हे व्याघ्र प्रकल्प आहे बरोबर. नवेगाव, चांदोली हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. शरणवने, अभयारण्य,
राष्ट्रीय उद्याने आणि जैवविविधता उद्याने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे राष्ट्रीय उद्याने यासाठी प्रामुख्याने संबंधित आहे. कशासाठी? राष्ट्रीय उद्याने म्हणून पेंच, नवेगाव आणि चांदोली हा घटक महत्वाचा आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असेच नवीन प्रश्न बघण्यासाठी आणि असेच आपल्याला ज्या महाराष्ट्राच्या भूगोलाविषयी जे येणाऱ्या परीक्षेला जे प्रश्न आहेत त्याच दृष्टिकोनातून आपण इथे प्रश्न घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.